एकदा टाळ्या वाजवा. या मंडळींमुळे तुमच्या गावातला परमार्थ टिकून आहे महाराज. जो भजनाचा ओलावा आहे ना तो याच टाळकऱ्यांमुळे महाराज. मंडळींनी विचारल्यानंतर संतांची ओळख करून देत आहेत संत तुकोबाराय. ती 4 दृष्टांताच्या माध्यमातून. त्यापैकी पहिले 2 दृष्टांत देता उपमा देतात संतांना, ती चंदनाची आणि परिसाची. नीट आहे का? चंदनाची उपमा का देतात संतांना? की चंदनाकडे जे गुण आहेत ते संतांकडे. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाकडे जे गुण आहेत ना ते संतांकडे गुण आहेत. चंदनाचा गुण कोणता आहे? पहिला, चंदन हे सुगंधी देतो महाराज, सुगंध देतो. तसं संत सुद्धा या महाराष्ट्राला, या देशाला, या जगाला भक्तीचा, ज्ञानाचा सुगंध देतात. चंदन हे शीतलता देतं. अंगातली उष्णता कमी करायची असेल चंदनाचा लेप लावला ना एका क्षणामध्ये अंगातली उष्णता कमी होते, म्हणजे शीतलता प्राप्त करून देते. बरोबर? तसे संत सुद्धा मनाला शीतलता प्राप्त करून देतात. ती कशी? त्रिविध ताप घालवतात महाराज. त्रिविध तापाची झाली बोळ. त्रिविध ताप घालवतात संत आणि मनाला शांती प्राप्त करून देतात. चंदनाकडे जे गुण आहेत ना ते संतांकडे. चंदन सुगंध देतो महाराज. बोरीचं झाड असू द्या किंवा निंबाचं झाड असू द्या, कुठलंही झाड असू द्या, ते झाड जर चंदनाच्या शेजारी असलं ना तर चंदन काय करतं? आपला सुगंध त्या झाडाला देतं. निंब असू द्या, बोरी असू द्या, कुठलंही काटेरी झाड असू द्या, कुठलंही झाड असू द्या, चंदन त्याला सुगंध देतं. हा विशेष गुण आहे महाराज चंदनाचा. बऱ्याचदा बरीच मंडळी महाराज चंदन विकण्यासाठी येतात. ते खरं चंदन नसतं महाराज. त्या चंदनाच्या बदल्यामध्ये निम विकला जातो. चंदन इतकं सहज आहे का मिळणं? तो निम विकतात महाराज. का? चंदन काय करतं? त्या निमाला कडू असून सुद्धा आपला सुगंध देतो महाराज. बोरीचं झाड असू द्या, काटेरी असू द्या, त्याला सुगंध देतं. तिचे संत सुद्धा या महाराष्ट्राला ज्ञानाचा, भक्तीचा, बोधाचा सुगंध देतात. संता चंदनाकडे जे गुण आहेत ते संतांकडे गुण आहेत. पण चंदनाचे उपमा दिल्यानंतर तुकोबारा थांबतायत आणि पुढची उपमा देतात ती परिसाची. का देतात परिसाची? कारण चंदनाकडे गुण दिसले म्हणून चंदनाची उपमा द्यावी वाटली. पण चंदनाकडे काही अवगुणही दिसले म्हणून तुकोबारा उपमा बदलतात आणि परिसाची देतात. काय अवगुण आहे चंदनाचा? चंदनाचा अवगुण नीट आहे का? दोष. चंदन काय करतं? बोरीचं झाड असू द्या, काटेरी आहे तरी त्याला सुगंध देतं. निम कडू असल्यानंतर सुद्धा सुगंध देतं. पण चंदन हे बांबूच्या झाडाला सुगंध देत नाही आणि केळीच्या खोडाला सुगंध देते. केळीला सुगंध देते. का? केळीच्या खोडाला अनेक पडदे असतात. एक काढला की दुसरा, एक काढला की तिसरा, असं पडदे असतात म्हणून त्याला सुगंध देत नाही. आणि बांबूला अनेक गाठी असतात, म्हणून बांबूला सुगंध देत नाही. मंडळी, एक दिवस बांबू रडत होता बरं का महाराज. ज्ञानोबा तुकोबारांची दिंडी त्या दिंडीने चालली होती. रडण्याचा कानावरती आवाज आला ज्ञानोबारांच्या. बांबू रडताना दिसला. ज्ञानोबा त्या बांबूला विचारतात, काय रे बाबा का रडतोय? माऊली सांगतो बांबू, माऊली मी किती वर्ष झाले या चंदनाच्या सानिध्यामध्ये, हा चंदन मला त्याचा सुगंध देत नाही. हे वास्तविक मात्र मी सरळ आहे, त्याला कुठं माहित आहे तुझ्यामध्ये गाठी आहेत, तू आतल्या गाठीच आहे, कळलं? तर मी एवढा सरळ असून सुद्धा मला सुगंध देत नाही. चंदन बोरीच्या झाडाला, निंबाच्या झाडाला सुगंध देतोय म्हणून रडतोय. ज्ञानोबारांनी ते चंदनाला विचारलं, बाबा याला सुगंध का देत नाही? चंदनाने सांगितलं, माऊली मी त्याला सुगंध द्यायला तयार आहे, पण त्याला अनेक गाठी आहेत, नुसत्या बाहेरच्या नाही, त्या आतल्या गाठी आहेत, गाठी असल्यामुळे मी सुगंध देऊ शकत नाही. ज्ञानोबारांनी काय केलं? त्या बांबूला असं जवळ घेतलं, त्याला स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यावरती भगवी पताक चढवली आणि खांद्यावरती घेतली. बघा मंडळी, संतांनी जवळ केल्यानंतर काय फायदा होतो? ज्या बांबूला चंदन सुगंध देत नव्हतं ना, तेच चंदन ज्ञानोबारांच्या कृपेने त्या बांबूची पूजा करायला लागला महाराज. हा ज्ञानोबारांनी दिलेला आहे. संत महाराज आपल्याला बघा, तुम्ही गावबाचं उदाहरण बघा. गावबा नुसता पुरणपोळी खाण्याच्या निमित्तानं राहायचं महाराज, पुरणपोळी खायची. नाथ महाराजांनी काय सुगंध दिला महाराज गावबाच्या जीवनाला. उरलेलं रामायण गावबानं पूर्ण केलं महाराज. म्हणून संतांकडे हा भेदभाव नसतो, म्हणून चंदनाची उपमा कमी पडली, म्हणून दुसरी उपमा दिली ती परिसाची. परिसाकडे जो गुण आहे तो संतांना
गुण आहे. परिसाचा गुण काय? परिस लोखंडाचं सोनं बनवतो, बरोबर ना? परिस लोखंडाचं सोनं बनवतो. तसे संत सुद्धा अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं सोनं बनवतात. वाल्मिकी ऋषींचं जीवन माहित आहे तुम्हाला. वाल्यापुढे नारद रूपी संतांचा परिस्पर्श झाला, वाल्याचा वाल्मिक झाला. एवढंच नाही, प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रामायणासारखा दिव्य ग्रंथ तयार झाला. जगाच्या बापाला त्या ग्रंथानुसार वागावं लागलं जातं. केवळ नारदांचा परिस्पर्श, संतांचा स्पर्श. मग चंदना परिसाची उपमा द्यावी लागली. तुकोबारा इथेही थांबतात का? परिसाकडे अवगुण दिसला महाराज. काय परिसाचा अवगुण? परिस लोखंडाचं सोनं बनवतो, पण मातीचं जे खापर आहे ना, खापरा परिस काय करी प्रमाण आहे. खापराचं सोनं बनवत नाही. हा भेदभाव आहे त्याच्याकडे. संतांकडे हा भेदभाव नसतो दादा. संत कोणाचंही जीवन असू द्या, त्या जीवाला सोनं करण्याचा प्रयत्न, सुगंध देण्याचा प्रयत्न करतात. ते जीवन सुवर्णमय करण्याचा प्रयत्न करतात. कानोपात्र माहित आहे, अतिशय खालच्या जातीमध्ये जन्माला आलेले जीवन आहे. पण एक दिवस ज्ञानोबारांची भेट होते. धन्य कानोपात्र भाग्याची ती झाली. भेटी झाली ज्ञानदेवांची, म्हणून या ज्ञानोबारांची भेट झाली दादा. असं जीवन कानोपात्रेला प्राप्त झालं. कानोपात्राचं जीवन संत पदापर्यंत पोहोचलं. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. पुढे शेजारी देव पायरी. महत्वाचं आहे बरं का. एवढंच महत्वाचं होतं आपलं. एवढा अधिकार ज्ञानोबा कानोपात्रेला देतात. जर पंढरपुरामध्ये गेला असाल ना, अगोदर जगाच्या बापाचं दर्शन नाही, अगोदर कानोपात्रेचं दर्शन त्या झाडाच्या रूपानं, नंतर जगाच्या बापाचं दर्शन. हा अधिकार फक्त संत देतात. म्हणून आनंद घ्यायचा असेल ना, माझी विनंती आहे. बरीच मंडळी येतात महाराज. गेल्या वर्षीपासून ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी आहे. आनंद भक्तीचा घ्यायचा असेल, भजनाचा घ्यायचा असेल तर महाराज दिंडीमध्ये येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये आलं पाहिजे. आप्पा असेल, हरिभाऊ असतील, आमचे चांगले काका असतील, हे मंडळी सहकार्य करतात आणि दिंडीमध्ये येतात. आनंद घ्यायचा असेल तर एकदा ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये आनंद प्राप्त होतो दादा. तो संतांमुळेच दादा. जीवाचं सोनं होतं महाराज, ते संतांमुळेच. आता आपलं पद देत नाही महाराज कोणी. आपलं पद देतं का कोणी? रेडा बघा महाराज, रेडा ज्ञानोबारांच्या पाठीमागे गेला. पुणे नाशिक रस्त्यावर आळेफाटा नावाचं गाव आहे. रेड्याची समाधी आहे, रेड्याची. लाखो लोक रेड्याचं दर्शन घेतात. आळंदीमध्ये भिंतीचं मंदिर आहे. भिंतीचं मंदिर कधी बघितलं आळंदीमध्ये का? ज्ञानोबारा फक्त भिंतीवरती बसले. आज भिंतीचं मंदिर आहे. नगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाचा तालुका आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना दगडाच्या खांबाला पाठ लावली. पाठ. आज दगडाचं मंदिर आहे. संत आपलं पद सुद्धा देतात. आपलं पद कोणी देत नाही महाराज. प्रताप दादा साधा मसाला सांगत नाही लोक. साधा मसाला. आपल्याकडे वडापाव प्रसिद्ध आहे. मी जायचो, फुकट द्यायचा तो. मी नाव नाही सांगत, पण वडापाव एक दिवस जाणं बंद केलं महाराज. फुकट द्यायचा, पैसे घेत नव्हता. एक दिवस काय झालं, पाहुणे आले ते मला तुमच्याकडे वडापाव प्रसिद्ध आहे, आता घेऊन येतो बा. मी गेलो. आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मला गर्दी खूप असते दुकानांवरती. त्याने मला पाहिलं, त्याने सर्वांना देण्याच्या अगोदर मला दिलं. महाराज हे घ्या. मी याला विचारलं, म्हटलं 1 मिनिट वेळ देता का? म्हटलं हजारो रुपयाची रोज विक्री करता तुम्ही, रोज विक्री करताय. एक विचारायचं तुम्हाला, एवढा हजारो रुपयाची रोज विक्री करता, तुमचा वडा एवढा प्रसिद्ध आहे, आवडीनं खातात, नेमकं या वड्याची रेसिपी काय तेवढं सांगता का? काय विचारलं मी? वड्याची रेसिपी, मसाला कोणता वापरतात वड्यासाठी, बटाट्यासाठी तेवढं सांगता का? त्यानं मला सांगितलं, महाराज रोज यायचं, एक वडा फुकट खालून जायचं, फक्त मसाला विचारायचा नाही. जी मसाला सांगत नाही ती आपलं पद देतील का? गेल्या विधानसभेला फडणवीस सरकार आले होते प्रचारार्थ आपल्या भुसावळमध्ये. त्यांना समजलं की भानदास महाराजांचं कार्य चांगलं आहे. त्यांनी माझा सत्कार करायचं ठरवलं. तुम्ही अशा काय पाहताय? पेपर वाचत गेला तुम्ही? तुम्हाला असं वाटलं का साधा सुद्धा? काय म्हणत तुमचा सत्कार करायचंय? म्हटलं मी कार्यकर्त्याला विचारलं, सत्काराचं स्वरूप काय? म्हटलं महाराज एखादं प्रशस्ती पत्रक असेल आणि शाल असेल. म्हटलं असं करा, प्रशस्ती पत्रक देता तुम्ही, ते चांगलं आहे, पण त्या शाल राहू द्यावा. शाल राहू द्या. त्या सत्कारातल्या शाली काहीच कामाच्या नसतात प्रताप दादा.
त्या अंगावरती बी पुरत नाही. माझ्या घरी कपाट भरलेलं आहे बरं का. म्हटलं ते शाली राहू द्या, त्या सत्कारातल्या शाली आणि मावशी लग्नातल्या साड्या काहीच कामाच्या नाही, त्या सारख्या फिरत असतात महाराज. माझ्या मावस भावाचं लग्न झालं, माझं सांगत नाही, त्या तुम्ही घरी सांगता एवढी आहे. त्यापेक्षा माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न झालं, आता घरी आला होतो सोबत, त्याची बहीण उभी होती. त्या बहिणीच्या अंगावरची साडी माझ्या मावशीने पाहिली. त्या अंगावरचे चेहऱ्यावरचे भाव बदलले मावशीचे. ते भाव बदलल्यानंतर घरामध्ये बहीण गेल्यानंतर मावशी म्हणते, का ग एकुलती एक बहीण तू, याच्या सासूने अशी साडी दिली तुला, ही साडी आहे, अशी साडी द्यायची असते का? माझ्या मावशीने काय केलं, ती साडी घेतली, तिची प्रेस केली आणि तिच्यावरती पेपर ठेवला आणि कपाटामध्ये ठेवली बरं का मावशी. आणि 6 महिन्यानंतर माझ्या मावस भावाची सासू त्याच्या घरी आली. गावा असल्या तुम्ही बी असं करता ना. माझ्या मावशीनं काहीच केलं नाही. माझ्या मावशीनं ती कपाटातली साडी काढली आणि त्याच्या सासूला दिली. पण त्याची सासू सुद्धा साधी नव्हती. लॉकडाऊनच्या अगोदर त्याच्याच बहिणीच्या घराची वास्तुशांती होती. त्याच्या सासूनं ती साडी त्याच्या बहिणीला दिली. सध्या ती साडी त्याच्या बहिणीकडे. पाहू पुढचा कार्यक्रम कधी येतो. महाराज बरं म्हणे काय द्यायचं तुम्हाला? म्हणजे गाडी द्यायची का? म्हटलं गाडी घेतली साहेब, 4-5 वर्ष झाली. मग काय दे तुम्हाला? एखादा आश्रम? म्हटलं तेही नको. म्हटलं द्यायचं असेल ना साहेब, एक करा, 1 दिवसाकरता नायक सारखं मुख्यमंत्री पद द्या. नाही कळलं? जाऊ द्या, सावधान, एक गोष्टीला सावधान. नायक सारखं मुख्यमंत्री पद द्या. देतील महाराज? नकार दिलं महाराज, तुम्हाला पाहिजे ते देतो. फक्त एवढं सोडून संतांकडे विचारा दादा, संत आपलं पद सुद्धा दे. भिंती असेल, दगड असेल, कानोपात्र असेल, गावबा असेल, महाराज वाल्या कोळी असतील, आपलं पद, आपले पदी बैसविले आपलं पद सुद्धा देतात. म्हणून परीस सुद्धा संतांच्या उपमेला कमी पडला. म्हणून उपमा बदलवतात ना, ती दिव्याची देतात, दिव्याची महाराज. तीच रूपमा देतात दिव्याची. का? दिव्याकडे जे गुण आहेत ना ते संतांकडे गुण आहेत. दिवा काय करतो? दिवा प्रकाश देतो. तसे संत सुद्धा जीवनातला अज्ञान रूपी अंधार नाहीसा करतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात. पण दिवा सुद्धा संतांच्या उपमेला कमी पडला. कारण दिव्याकडे अवगुण आहे. दिवा ज्या ठिकाणी ठेवतो ना त्या ठिकाणची जागा काळी करतो महाराज. दिवा तेल पितो, वाद जाळतो, हे अवगुण आहे. ज्ञानोबाने सांगितलं महाराज. पण संतांकडे कुठल्याही प्रकारचा अवगुण नाही त्या पद्धतीचा महाराज. संत कोणाच्याही जीवनामध्ये उद्या त्याचं जीवन प्रकाशमयच करतात. म्हणून दिवा सुद्धा संतांच्या उपमेला कमी पडला. म्हणून शेवटची उपमा देतात ती साखरेची उपमा देतात महाराज. सर्वांगी साखर
पडले म्हणून साखरेची उपमा देतात का? साखरेकडे जे गुण आहेत ते संतांकडे गुण आहेत. महाराज म्हणतात साखरेचा गुण आहे, साखर सर्वांगाने गोड आहे महाराज, कशी खा गोड लागते. तसं तुकोबारा म्हणतात तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, संत सुद्धा, संतांचं जीवन सुद्धा गोड आहे. त्यात झालं कीर्तन. ऐका आता, जिथं दोष दिसतो त्याला चंदन म्हणतात. नीट आहे का? जिथं अवगुण दिसतो, जिथं दोष दिसतो त्याला चंदन म्हणतात. जिथं अवगुण दिसतोय त्याला परीस म्हणतात. जिथं अवगुण दिसतोय त्याला दिवा म्हणतात. जिथं अवगुण दिसतोय त्याला साखर म्हणतात. पण मंडळी, जिथं अवगुण शोधूनही सापडत नाही त्याला जगन्नाथ बाबा, झेंडूजी बाबा, धनजी बाबा, गुरु जोग महाराज, नतुसिंग बाबा, मोठे बाबा सारखे संत म्हणतात अभंगाच्या शेवटच्या जन्मात. तुका म्हणे तैसा